गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ब्रीदिंग आणि एक्सटर्नल रेस्पिरेशन कंप्लीट केलेलं आहे. आपण पाहत आहोत, डिस्कस करत आहोत इंटरनल रेस्पिरेशन. इंटरनल रेस्पिरेशन मध्ये आपण काय सांगितलेलं आहे की ब्लड टू टिश्यू हे काय होणार आहे, रेस्पिरेशन आपलं कंप्लीट होणार आहे. ब्लड मार्फत टिश्यू पर्यंत हे रेस्पिरेशन कंप्लीट होणार आहे. आणि ब्लड मध्ये आपल्याला माहिती 2 मेन कंपोनेंट्स प्रेझेंट असतात, दॅट इज आरबीसीज आणि प्लाझ्मा. आरबीसीज आणि प्लाझ्मा हे काय करतात, ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस. आता रेस्पिरेटरी गॅसेस कुठले आहेत ते आपल्याला माहिती, दॅट इज कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन. ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड हे दोन काय आहेत आपले रेस्पिरेटरी गॅसेस. आणि ह्या रेस्पिरेटरी गॅसेसला ट्रान्सपोर्ट कोण करतं, ब्लड मध्ये प्रेझेंट असणारे जे आरबीसीज आणि प्लाझ्मा आहेत हे काय करतात, त्यांना ट्रान्सपोर्ट करतात. आता आरबीसीज आपल्याला माहिती की रेड ब्लड सेल्स, यांना आपण आरबीसीज म्हणतो. आणि प्लाझ्मा हे काय, आपल्या ब्लड मध्ये प्रेझेंट असणारा जो लिक्विड आहे त्याला काय म्हटलं जातं, पहा थोडासा पेल येलो कलरचा हा प्लाझ्मा दिसतो. पुढे आपण सर्क्युलेशन मध्ये आरबीसीज आणि प्लाझ्मा बद्दल डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. आता फक्त एवढंच लक्षात घ्या की प्लाझ्मा जो आहे, कधी तुम्ही ब्लड वगैरे चेक केला असेलच, ठीक आहे, प्रत्येकाला आपापला ब्लड ग्रुप माहिती. तर ज्यावेळेस स्लाइड वरती हा आपला ब्लडचा ड्रॉप घेतला जातो, त्यावेळेस त्या ब्लडच्या ड्रॉपच्या साईडला थोडासा पेल येलो कलरचा एक लिक्विड दिसतो आपल्याला. तर तो पेल येलो कलरचा लिक्विड म्हणजेच काय, प्लाझ्मा. आलं लक्षात? ब्लड मध्ये टू मेन कंपोनेंट्स प्रेझेंट आहेत, जे काय करतात, रेस्पिरेटरी गॅसेस ट्रान्सपोर्ट करण्यामध्ये मदत करतात. पुढे काय सांगितलं आपण की ट्रान्सपोर्ट जे आहे, ट्रान्सपोर्टेशन 2 वेने होते. पहिलं ट्रान्सपोर्टेशन ऑक्सिजनचं होतं आणि दुसरं ट्रान्सपोर्टेशन जे आहे, पहिलं ट्रान्सपोर्टेशन ऑक्सिजनचं ब्लड टू टिश्यू पर्यंत केलं जातं. आणि दुसरं ट्रान्सपोर्टेशन जे आहे कार्बन डायऑक्साईड टू लंग्स, असं ट्रान्सपोर्टेशन ते होतं ब्लड थ्रू. आता आपण पहिलं डिस्कस केलं त्या दिवशी ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन मध्ये आपण काय काय सांगितलं की जेवढं काही ऑक्सिजन आहे त्यापैकी 3% ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्टेशन हे कशाद्वारे केलं जातं, प्लाझ्मा. कारण ते प्लाझ्मामध्ये आपला ऑक्सिजन काय होतं, ताबडतोब डिझॉल्व्ह होतो, म्हणजे सोल्युबल होऊन जातो. प्लाझ्मामध्ये डिझॉल्व्ह झालेलं जे ऑक्सिजनचं पर्सेंटेज आहे ते किती सांगितलेलं आहे आपण, 3%. तो प्लाझ्मामध्ये डिझॉल्व्ह होतो, सोल्युबल होऊन जातो आणि टिश्यू पर्यंत पोहोचलं जातं. आणि आता राहिलेलं बाकीचे जे 97% जे ऑक्सिजन आहे ते कशासोबत बाउंड होतं, ते आपल्या आरबीसीज मध्ये आपल्याला माहिती की एक पिगमेंट आहे, रेस्पिरेटरी पिगमेंट, ज्याला आपण काय म्हणतो, हिमोग्लोबिन असं म्हणतो. हिमोग्लोबिन सोबत उरलेला जो 97% आहे ऑक्सिजनचं, हे 3% ऑफ ऑक्सिजन तो कशामध्ये, प्लाझ्मा सोबत प्लाझ्मामध्ये डिझॉल्व्ह होतो आणि टिश्यू पर्यंत कॅरी केला जातो. आणि रिमेनिंग जो 97% ऑफ ऑक्सिजन आहे तो आरबीसीज मध्ये प्रेझेंट असणारा जो हिमोग्लोबिन आपला रेस्पिरेटरी पिगमेंट आहे. हिमोग्लोबिन हा काय आहे, रेस्पिरेटरी पिगमेंट आहे. त्याच्यासोबत काय होतो, कनेक्ट होतो, बाइंड होतो आणि आरबीसीज सोबत हा 97% राहिलेला तो काय केला जातो, कॅरी केला जातो. म्हणून हिमोग्लोबिनला काय म्हटलं जातं, रेस्पिरेटरी कॅरियर. हिमोग्लोबिन हा काय आहे, रेस्पिरेटरी पिगमेंट. लक्षात ठेवा, हिमोग्लोबिन ऍक्ट्स ॲज रेस्पिरेटरी कॅरियर. हिमोग्लोबिन ऍक्ट्स ॲज रेस्पिरेटरी कॅरियर. आता अफिनिटी, हिमोग्लोबिनची जी अफिनिटी आहे, अफिनिटी मीन्स अट्रॅक्शन. हिमोग्लोबिनचं जे अट्रॅक्शन आहे ऑक्सिजनसाठी ते जास्त आहे. हिमोग्लोबिन ऑटोमॅटिकली ऑक्सिजनकडे काय केला जातो, अट्रॅक्ट होतो. आणि हिमोग्लोबिन
कंबाईन्स विथ ऑक्सिजन आणि काय फॉर्म करतो तो ऑक्सी हिमोग्लोबिन. म्हणजे हा हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन जेव्हा बाइंड्स होतात, हिमोग्लोबिन ऑक्सिजनकडे अट्रॅक्ट होतो आणि काय फॉर्म करतो ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्म करतो. ह्याला काय म्हणायचं आहे ऑक्सी हिमोग्लोबिन. आता थेरॉटिकली जर आपण पाहिलं की हिमोग्लोबिन मध्ये ऑलरेडी किती मॉलिक्युल्स आहेत 4 मॉलिक्युल्स ऑफ फेरस प्रेझेंट आहे. एका हिमोग्लोबिन मध्ये किती मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत फेरसचे 4 फेरस मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. 1 HB मध्ये किती फेरसचे मॉलिक्युल्स आहेत 4 फेरस मॉलिक्युल्स. जर असं कन्सिडर केलं तर आता एक हिमोग्लोबिन मॉलिक्यूल किती ऑक्सिजन मॉलिक्यूल पिकअप करेल 4, कारण हे फेरस 1 2 3 4. ठीक आहे. मग ह्या फेरस सोबत एक ऑक्सिजन मॉलिक्यूल काय होईल कंबाईन होईल, बाइंड होईल. अशा पद्धतीने एका हिमोग्लोबिन सोबत किती ऑक्सिजन मॉलिक्यूल बाइंड होतात 4 ऑक्सिजन मॉलिक्युल्स काय होतात कंबाईन होतात. इथपर्यंत समजलेलं आहे आपल्याला. एका हिमोग्लोबिन मॉलिक्यूल मध्ये 4 फेरस मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत आणि प्रत्येक फेरस मॉलिक्यूल काय करतो एक एक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल पिकअप करतो. ह्याचाच अर्थ आपण रिएक्शन काय दाखवणार आहोत, एक हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल आणि एक हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल आणि 4 ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स काय फॉर्म करतात, ह्याला म्हणायचं आहे ऑक्सी हिमोग्लोबिन. काय म्हणायचं आहे ह्याला ऑक्सी हिमोग्लोबिन. आलं लक्षात. 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल कशामुळे दाखवलेले आहेत आपण ते तरी पॉइंट आपला क्लिअर झाला असेल. कारण एका हिमोग्लोबिन मध्ये 4 फेरस मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. प्रत्येक फेरस मॉलिक्यूल सोबत एक एक ऑक्सिजन मॉलिक्यूल बाइंड होतो आणि काय फॉर्म करतो ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्म करतो. म्हणून इथे आपण ऑक्सिजन सोबत 4 असं रिएक्शन मध्ये दाखवलेलं आहे. आता पुढे ऑक्सी हिमोग्लोबिन ट्रान्सपोर्टेड. आता ऑक्सी हिमोग्लोबिन हा कुठून ट्रान्सपोर्ट केला जात आहे, ऑक्सी हिमोग्लोबिन कुठं तयार झालेला आहे आपल्या ॲल्व्होलस आणि तिथे प्रेझेंट असणाऱ्या कॅपिलरीज. ठीक आहे. कॅपिलरीज मध्ये म्हणजे लंग्स मध्ये ऑक्सी हिमोग्लोबिन कुठे तयार झालेला आहे लंग्स मध्ये तयार झालेला आहे. ऑक्सी हिमोग्लोबिन ट्रान्सपोर्टेड फ्रॉम लंग्स टू टिश्यूज where it dissociates to release oxygen. आता आपला जो ऑक्सी हिमोग्लोबिन आहे तो लंग्स मध्ये तो कसा आहे अनस्टेबल आहे, स्टेबल नाही, एका ठिकाणी तो स्थिर राहू शकत नाही. ठीक आहे. आपला जो ऑक्सी हिमोग्लोबिन आहे तो कसा आहे अनस्टेबल, एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. जसा तो टिश्यू पर्यंत पोहोचतो तसं तो काय होतो डिसोसिएट्स होतो. डिसोसिएट होणे मीन्स ब्रेक होणे. डिसोसिएट्स होणे मीन्स काय ब्रेक. त्याच्यामधला हिमोग्लोबिन हा काय होतो सेपरेट होतो. हिमोग्लोबिन सेपरेट आणि ऑक्सिजन मॉलिक्यूल परत काय होतो सेपरेट होतात. ठीक आहे. डिसोसिएट्स मीन्स काय सांगितलेलं आहे आपण ब्रेक असं सांगितलेलं आहे. डिसोसिएट्स मीन्स काय ब्रेक. आता इथे पहा आपण काय सांगितलेलं आहे, आपला जो ऑक्सी हिमोग्लोबिन आहे तो ट्रान्सपोर्ट कुठून कुठपर्यंत होतोय फ्रॉम लंग्स टू टिश्यूज. आणि जसा तो टिश्यू पर्यंत पोहोचलेला आहे ताबडतोब आपला ऑक्सी हिमोग्लोबिन हा काय होतो सेपरेट होतो, ब्रेकडाऊन होतो त्याच्यामध्ये आणि सेपरेट होऊन काय आपला हिमोग्लोबिन वेगळा होतो आणि ऑक्सिजन वेगळा होतो. हिमोग्लोबिन वेगळा झाल्यावर परत जेव्हा दुसरा ऑक्सिजन मॉलिक्यूल येईल त्याच्यासोबत तो काय होतो कंबाईन होतो. ऑक्सिजन हा टिश्यू पर्यंत पोहोचवला जातो. ठीक आहे. आता डिग्री ऑफ सॅच्युरेशन जे आहे हिमोग्लोबिनचं ऑक्सिजन सोबतचं असणारं कशावर डिपेंड आहे, डिपेंड्स अपॉन ऑक्सिजन टेन्शन. त्यालाच आपण काय म्हणतो पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन.
हे काय आपलं पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. आता आपण पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन किती सांगितलेलं आहे मागच्या पिरियड मध्ये 95 मिलीमीटर मर्क्युरी. हे काय आपलं पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे. आता ऑक्सिजन लेवल जी कमी झालेली असते म्हणजे ती 95 mmHg पेक्षा काय झालेली असते कमी झालेली असते. ह्याचाच अर्थ ऑक्सिजन लेवल कसं झालेलं आहे कमी झालेलं आहे. ठीक आहे. डिग्री ऑफ सॅच्युरेशन. आता सॅच्युरेशन होणे म्हणजे काय त्याचं एक्झाम्पल पाहू आपण. सॅच्युरेशन मीन्स काय. आता फॉर एक्झाम्पल आहे तसा 10 मॉलिक्यूल हिमोग्लोबिनचे, तसे आपल्या बॉडीमध्ये भरपूर हिमोग्लोबिनचे मॉलिक्युल्स आहेत. आपण कन्सिडर केले 10 मॉलिक्यूल ऑफ हिमोग्लोबिनचे, ते किती मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन कंबाईन्स होतील बाइंड्स होतील ह्याच्यासोबत. एका हिमोग्लोबिन सोबत 4 ऑक्सिजन मॉलिक्युल्स बाइंड होतात. ह्याचाच अर्थ 10 सोबत 10 हिमोग्लोबिन मॉलिक्युल सोबत किती ऑक्सिजन मॉलिक्युल्स बाइंड होतील 40. ठीक आहे. आता परत जेव्हा दुसरे ऑक्सिजन मॉलिक्यूल येतील परत इथे हिमोग्लोबिन सोबत त्याला बाइंड व्हायला चान्स नाही, कारण जेवढे हिमोग्लोबिन मॉलिक्यूल होते ते ऑलरेडी ऑक्सिजन मॉलिक्यूल सोबत काय झालेले आहेत बाइंड झालेले आहेत. ठीक आहे. मग ह्याला म्हणायचं आहे सॅच्युरेशन, की एकदा रिएक्शन कंप्लीट झालेली आहे आता दुसऱ्यांदा तिथे रिएक्शन परत होणार नाही. ह्याला काय म्हणायचं आहे डिग्री ऑफ सॅच्युरेशन of hemoglobin with oxygen depends upon oxygen tension, that is partial pressure of oxygen. ह्यालाच काय म्हणायचंय partial pressure of oxygen. आता आपण ॲल्व्होलस मधला पार्शियल प्रेशर त्या दिवशी किती सांगितलेलं आहे 104. एवढा आपण काय सांगितलेलं आहे पार्शियल प्रेशर ॲल्व्होलस मध्ये प्रेझेंट असतो ज्यावेळेस ऑक्सिजन येतो, आणि तो नंतर किती मध्ये कन्वर्ट होतो कॅपिलरीज मध्ये किती असतो 95 mmHg. एवढा काय असतो पार्शियल प्रेशर. त्याच्यानंतर आपण काय सांगितलेलं आहे 100 डिग्री सॅच्युरेशन. 100 डिग्री ऑफ सॅच्युरेशन इज रेअर. 100 डिग्री सॅच्युरेशन होत नाही का, फार क्वचित 100 डिग्री ऑफ सॅच्युरेशन कंप्लीट होतं. म्हणजे प्रत्येक हिमोग्लोबिन मॉलिक्यूल सोबत तेवढेच ऑक्सिजन मॉलिक्यूल बाइंड होणे हे फार रेअरली होते. ठीक आहे. ह्यालाच म्हणायचं आहे की 100% सॅच्युरेशन तिथे कंप्लीट होत नाही. झालं असेल तरी फार रेअरली 100% सॅच्युरेशन कंप्लीट होते. आणि मॅक्झिमम सॅच्युरेशन जे आहे 95 to 97% एवढं होतं. आता पार्शियल प्रेशर इन ॲल्व्होलाई किती सांगितलेलं आहे आपण. ॲल्व्होलाई मधला जो पार्शियल प्रेशर आहे तो असतो 100 mmHg ॲल्व्होलाई मधला. म्हणजे त्या 100 mmHg जो आहे मॅक्झिमम जो आहे 95 to 97% सॅच्युरेशन कंप्लीट होतं. आणि फार रेअरली जो आहे, आणि तेही कशामुळे ज्यावेळेस हे जे मॅक्झिमम सॅच्युरेशन आहे ते कधी कंप्लीट होईल ज्यावेळेस ॲल्व्होलाई मधला पार्शियल प्रेशर हा 100 mmHg एवढा असेल. त्याच वेळेस 95 to 97% सॅच्युरेशन कंप्लीट होईल. आणि हेच आपल्या बॉडी मधलं मॅक्झिमम सॅच्युरेशन आहे. आता डिग्री ऑफ सॅच्युरेशन डिक्रीज होतो. कधी डिक्रीज होतो ज्यावेळेस पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन डिक्रीज होईल. आता 100 आपला पार्शियल प्रेशर जो ऑक्सिजनचा आपण सांगितलेला आहे 100 mmHg असताना मॅक्झिमम सॅच्युरेशन कंप्लीट होतो. ठीक आहे. पण ज्यावेळेस सॅच्युरेशन जी आहे कमी कधी होतं डिक्रीज विथ ड्रॉप इन पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. म्हणजे पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचा जसा कमी झालेला आहे, जसा 80 झाला 90 झाला, त्यावेळेस ऑटोमॅटिकली डिग्री ऑफ सॅच्युरेशन देखील काय होतो कमी होतो. म्हणजे हिमोग्लोबिन सोबत कमी ऑक्सिजन मॉलिक्युल्स काय होतील बाइंड्स होतील. आणि ह्याच्यामुळे काय होतो डिसोसिएशन ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन. म्हणजे ज्यावेळेस
डिग्री ऑफ सॅच्युरेशन डिक्रीज होईल त्यावेळेस आपला पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन तो देखील ज्यावेळेस खाली जाईल, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन खाली येईल त्यावेळेस ऑटोमॅटिकली सॅच्युरेशन जे आहे तो सुद्धा डिक्रीज होईल आणि ज्यावेळेस सॅच्युरेशन डिक्रीज होईल त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपला ऑक्सी हिमोग्लोबिन काय होतो, डिसोसिएट होतो. डिसोसिएट होत म्हणजे ब्रेक होतो. डिसोसिएशन मीन्स काय, ब्रेक ऑर सेपरेट, म्हणजे ह्याच्यामधला हिमोग्लोबिन वेगळा होतो आणि ऑक्सिजन हा देखील कसा होतो, सेपरेट होतो. ॲट 30 mm Hg, ज्यावेळेस 30 mm Hg प्रेशर असेल त्यावेळेस पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजनचा 30 mm Hg प्रेशर असेल त्यावेळेस ओनली 50% सॅच्युरेशन मेंटेन. आता एक ग्राफ आहे आपल्याला त्याच्यासाठी, ते पाहू आपण. तो ग्राफ मध्ये काय दाखवलेलं आहे आपल्याला, ऑक्सिजन एका एक्स ऍक्सिसला ऑक्सिजनचा पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. आता इथे तो ग्राफ आहे आपल्याला, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय सांगतोय आता की ऍट 30 डिग्री सेल्सिअस, सॉरी सेल्सिअस नाही, ऍट 30 mm Hg ला काय कम्प्लीट होतो आपला 50% सॅच्युरेशन हा काय होतो, कम्प्लीट होतो. इथे पहा पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इथे दाखवलेला आहे एक्स ऍक्सिस वरती आणि वाय ऍक्सिस वरती काय दाखवलेलं आहे, हिमोग्लोबिन दाखवलेलं आहे, पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन सॅच्युरेशन, ठीक आहे. इथे हे अल्व्हेओलायचं 100 mm Hg, ठीक आहे. आणि इथे बॉडी टिश्यूचं जे पार्शियल प्रेशर आहे ते दाखवलेलं आहे. तर ऍट 30 डिग्री सॉरी ऍट 30 mm Hg इथे आहे आपलं 30 mm Hg, त्यावेळेस काय 50% सॅच्युरेशन काय झालेलं असेल, कम्प्लीट झालेलं आहे. जसं आपण मागे एक एक्झाम्पल सांगितलेलं आहे की जसं 5 मॉलिक्युल्स हिमोग्लोबिनचे त्याच्यासोबत किती ऑक्सिजन मॉलिक्युल्स बाइंड्स होतील, 20 ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स काय होतील, बाइंड होतील. 5 हिमोग्लोबिन मॉलिक्युल सोबत किती ऑक्सिजन मॉलिक्युल्स बाइंड होतील, 20. ह्याचाच अर्थ तिथे किती पर्सेंट सॅच्युरेशन झालेलं आहे, इथे 50% सॅच्युरेशन हे कम्प्लीट झालेलं आहे. अजून 50% होण्याची चान्सेस आहेत कारण आपले अजून 5 हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स जशाच तसे प्रेझेंट आहे आणि जसा जसा आपला पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचा इन्क्रीज होईल तसा तसा आपला सॅच्युरेशन डिग्री ऑफ सॅच्युरेशन देखील काय होईल, इन्क्रीज होत चालेल. At 30 mm Hg of partial pressure, only 50% saturation maintain आणि रिलेशनशिप बिटवीन ऑक्सिहिमोग्लोबिन मध्ये सॅच्युरेशन अँड ऑक्सिजन टेन्शन. इथे काय दाखवलेलं आहे पहा, या कर्वलाच काय म्हणायचं आहे, रिलेशनशिप. इथे कशाचं रिलेशन दाखवलेलं आहे आपल्याला ह्या ग्राफ मध्ये, ऑक्सिहिमोग्लोबिनचं सॅच्युरेशन आणि ऑक्सिजन टेन्शन. इथे काय आहे आपलं पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन आणि इकडे काय दाखवलेलं आहे, हिमोग्लोबिन सॅच्युरेशन. तर ह्या दोघांच्या रिलेशनशिपलाच काय म्हणायचं आहे, ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. ह्या कर्वला काय म्हणायचं आहे, ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. आणि धिस ऑक्सिजन हिमोग्लोबिन, आता ह्याला ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व देखील म्हटलं जातं किंवा ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व असं देखील म्हटलं जातं. पहा दोन वेगवेगळी नावं आहेत ह्या कर्वला, ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व आणि ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व. ठीक आहे, इथपर्यंत आलेलं आहे. ह्या कशाचं रिलेशनशिप आहे ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व मध्ये, रिलेशनशिप बिटवीन ऑक्सिहिमोग्लोबिन सॅच्युरेशन अँड ऑक्सिजन टेन्शन इज कॉल्ड ऑक्सिजन डिसोसिएशन और ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व. आता ह्या ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व कसा, ह्या कर्वला काय म्हटलं जातं पहा, अजून सिग्मॉइड कर्व असं देखील म्हटलं जातं. काय म्हटलं जातं ह्याला,
सिग्मॉइड कर्व. कशामुळे? कारण ह्या कर्वचा आकार जो आहे तो कसा आहे? एस शेप आहे, म्हणून ह्याला काय म्हटलं जातं? सिग्मॉइड कर्व असं देखील म्हटलं जातं. अँड शिफ्ट्स टुवर्ड्स राईट्स. आता पहा, आपला हा जो ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व आहे तो आपल्याला कुठे शिफ्ट झालेला पाहायला भेटतो? तो आपल्याला राईट साईडला. ही राईट साईड आहे, तर हा कर्व जो आहे तो राईट साईडला काय होतो? शिफ्ट होतो. कशामुळे? आता त्याच्यासाठी 3 रिजन्स दिलेले आहेत, 3 कारणं दिलेली आहेत आपल्याला की राईट साईडकडे शिफ्ट होण्याचं कारण काय आहे. पहिलं कारण आहे ड्यू टू इन्क्रीज इन हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. हे राईट साईडला कशामुळे? ड्यू टू इन्क्रीज इन हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. जर ब्लडमध्ये हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालेला असेल त्यावेळेस आपला हा जो कर्व आहे तो राईट साईडकडे शिफ्ट होतो. त्याच्यानंतर पुढचं कारण आहे इन्क्रीज इन पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डाय ऑक्साईड. काय सांगितलेलं आहे आपण? इन्क्रीज इन. इथे पहा, इथं दाखवलेलं आपल्याला इथे 3 ह्या सिग्मॉइड कर्व मध्ये किंवा ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व मध्ये ही आपली नॉर्मल लेवल आहे. ठीक आहे, ही जी आहे ती नॉर्मल आहे सेंटरची जी आहे. देन आता आपण काय सांगतोय? पार्शियल प्रेशर कशाचं जास्त आहे? कार्बन डाय ऑक्साईडचं. त्याच्यामुळे देखील आपला हा राईट साईडकडे ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व काय होतो? शिफ्ट होतो. इन्क्रीज इन. इकडे पहा, इन्क्रीज इन पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड. आणि तिसरं म्हणजे काय की आपला जो टेम्परेचर आहे तो जर जास्त हाय झाला असेल. आणि फोर्थ रिजन आहे राईज इन डीपीजी मीन्स 2,3 डायफॉस्फोग्लिसरेट फॉर्म इन आरबीसीज ड्युरिंग ग्लायकोलिसिस. आता ग्लायकोलिसिस ही पहा आपली मेटाबॉलिझमची एक प्रोसेस आहे. ग्लायकोलिसिस थ्रू काय तयार होतं आपल्याला माहिती, गेल्या वर्षी पाहिलेलं आपण, ग्लुकोज वगैरे फॉर्म होतं. ठीक आहे, जर हे 2,3 डायफॉस्फोग्लिसरेट जर हाय झाले असतील त्यावेळेस देखील, आणि हे 2,3 जे डायफॉस्फोग्लिसरेट आहे फॉर्म इन आरबीसीज ड्युरिंग ग्लायकोलिसिस आणि लोअर्स अफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन फॉर ऑक्सिजन. काय काय सांगितलं आपण? इथपर्यंत आलेला आहे आपला ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व जो आहे. कशाचं रिलेशन आहे? रिलेशनशिप बिटवीन ऑक्सी हिमोग्लोबिन सॅच्युरेशन अँड ऑक्सिजन टेन्शन इज कॉल्ड ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. त्यालाच काय म्हणायचं आहे? ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. मॅक्झिमम कधी असतो? 95 to 97%. ज्यावेळेस पार्शियल प्रेशर ॲल्व्होलाई मधला 100 mmHg असेल. डिग्री ऑफ सॅच्युरेशन कधी डिक्रीज होते? ज्यावेळेस पार्शियल प्रेशर ऑक्सिजन कमी होईल त्यावेळेस ऑटोमॅटिकली सॅच्युरेशन ऑफ डिग्री ऑफ सॅच्युरेशन तो देखील डिक्रीज होईल आणि तो ताबडतोब काय होतो? डिसोसिएट्स व्हायला सुरुवात होतो. म्हणजे हिमोग्लोबिन सेपरेट आणि ऑक्सिजन सेपरेट. आणि 30 mmHg ज्यावेळेस आपलं ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर ज्यावेळेस 30 mmHg असेल त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये किती पर्सेंट सॅच्युरेशन झालेलं असतं? 50% सॅच्युरेशन कंप्लीट झालेला असतो. म्हणजे अजून 50% होण्याचे चान्सेस आहेत. रिलेशनशिप बिटवीन ऑक्सिहिमोग्लोबिन सॅच्युरेशन अँड ऑक्सिजन टेन्शन इज कॉल्ड ॲज ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. पुढे काय सांगितलं आपण? ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व कसा कर्व आहे तो? एक सिग्मॉइड कर्व आहे तो.
आणि तो शिफ्ट होतो. कधी शिफ्ट होतो राईट साईडकडे? ज्या वेळेस 4 रिजन्स आहेत. पहिला रिजन आहे इन्क्रीज हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन, इन्क्रीज पार्शियल प्रेशर. काय काय इन्क्रीज झालं असेल? ज्या वेळेस ऑक्सिजन मध्ये किंवा आरबीसीज मध्ये हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं असेल, इन्क्रीज पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड, टेम्परेचर हाय झालेलं असेल आणि हाय डीपीजी मीन्स 2,3-डायफॉस्फोग्लिसरेट. ठीक आहे. एवढ्या रिजन्स आहेत, 4 रिजन्स, ज्याच्यामुळे आपला ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व राईट साईडकडे तो शिफ्ट होतो आणि डीपीजी और 2,3-डायफॉस्फोग्लिसरेट हा कुठे फॉर्म होतो पहा? आरबीसीज आपल्या रेड ब्लड कार्पसल्स जे आहेत तिथे मेटाबॉलिझमच्या ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये हा तयार होत असतो. ज्यावेळेस तो हाय असेल डीपीजी मीन्स डायफॉस्फोग्लिसरेट, त्यावेळेस देखील आपला ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व हा राईट साईडला काय होऊ शकतो? शिफ्ट होत असतो. आणि ज्यावेळेस अफिनिटी अट्रॅक्शन जी आहे हिमोग्लोबिनची कमी असेल, ह्याच्यामुळे काय होतं? लोअर्स अफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन फॉर ऑक्सिजन. हिमोग्लोबिनची अफिनिटी ऑक्सिजन साठीची काय होते? कमी होते. आता ह्याच्यावरच एक पाहू आपण, बोर्स इफेक्ट. मगच थोडस मिस झालं माझ्याकडून, मगच सांगायला हवं होतं. काय सांगतो आपला बोर्स इफेक्ट? शिफ्ट ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन, शिफ्ट ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन dissociation curve change in partial pressure of carbon dioxide in blood. काय सांगितलं आपण? शिफ्ट ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन. काय शिफ्ट होतोय? शिफ्ट ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व चेंज इन पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड इन ब्लड. शिफ्ट ऑफ ऑक्सिहिमोग्लोबिन पहा, इथे जर हाय आपला जो कार्बन डायऑक्साईडचा पार्शियल प्रेशर जो आहे तो हाय असेल तर तो नॉर्मलच्या तो कमी असेल, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजनचं कमी असेल तर डिसोसिएशन कर्व थोडासा खाली येतो, मीन्स लो पीएच आहे. आणि आपला कार्बन डायऑक्साईडचा जो पार्शियल प्रेशर हाय जर असेल, सॉरी हा लो वाला आहे, लो पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड असेल तर तो वरच्या साईडला शिफ्ट होतो आणि हाय कार्बन डायऑक्साईड पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड असेल तर तो अजून खालच्या साईडला काय होतो? शिफ्ट होतो. ह्यालाच म्हणायचं आहे बोर इफेक्ट, ज्याच्यामध्ये शिफ्ट ऑफ ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व. इथे आपल्याला हा सेंटरचा जो आहे तो कसा आहे? नॉर्मल डिसोसिएशन कर्व आहे, पण तो कधी खाली शिफ्ट झालेला दिसतो तर कधी वर शिफ्ट झालेला पाहायला भेटतो. तर हे कशामुळे? डिसोसिएशन कर्व मध्ये आपल्या पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड मध्ये चेंज झालेला आहे, म्हणून आपल्याला या ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व मध्ये सुद्धा चेंज पाहायला भेटतो. हेच आपला बोर इफेक्ट सांगतो की इट इज शिफ्ट, म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन काय झालेला आहे? इथे कमी झालेला आहे. ज्यावेळेस पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन कमी होईल त्यावेळेस आपला कार्बन डायऑक्साईडचा पार्शियल प्रेशर काय झालेला भेटेल? आपल्याला इन्क्रीज झालेला भेटेल. आणि ज्यावेळेस पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन जास्त असेल त्यावेळेस आपला डिसोसिएशन कर्व हा राईट साईडकडे काय होतो? शिफ्ट झालेला पाहायला भेटतो. आणि लंग्स मध्ये आपण काय सांगितलेलं आहे? अल्व्होलाई मध्ये 100 mmHg हा काय असतो? आपला पार्शियल प्रेशर असतो. त्यावेळेस तिथे होणारा जो शिफ्ट कर्व आहे, शिफ्ट कुठे होतो? तो 95 और 97 च्या तिथे तो काय होत असतो? शिफ्ट होत असतो. 100 mmHg आपला हा जो पार्शियल प्रेशर आहे तो फार रेअरली असतो. आलं लक्षात? इथली व्हॅल्यू काय असते? ज्यावेळेस अल्व्हेलस मध्ये 100 mmHg पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन आहे त्यावेळेस आपला डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती पर्सेंट कंप्लीट झालेला असतो? 95 to 97% हा कंप्लीट झालेला असतो.
पुढे चलू आपण. इथपर्यंत आलेलो आहोत आपण. शिफ्ट ऑफ बोर इफेक्ट काय सांगतो आपल्याला? शिफ्ट ऑफ ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व ड्यू टू चेंज इन पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड इन ब्लड. आपल्या ब्लड मधलं कार्बन डायऑक्साइडचं पार्शियल प्रेशर जर चेंज झालेला असेल तर ऑटोमॅटिकली आपला ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व मध्ये आपल्याला चेंज झालेला पाहायला भेटतो. तो शिफ्ट होतो राईट साइडला, जास्त राईट साइडला तो शिफ्ट झालेला भेटतो. तसंच आपला एक दुसरा इफेक्ट आहे ज्याला म्हणायचं आहे हाल्डेन इफेक्ट. ह्याच्यामध्ये काय होतो? ऑक्सिहिमोग्लोबिन फंक्शन्स ॲज ऍसिड. आता आपला ऑक्सिहिमोग्लोबिन हा कुठे प्रेझेंट असतो पहा? लंग्स मध्ये ऑक्सिहिमोग्लोबिन हा काय असतो? प्रेझेंट असतो. पण आता कॅपिलरी मध्ये तो एंटर झालेला आहे आणि त्याच्यानंतर पुढे तो आपल्या टिश्यू पर्यंत ट्रान्सपोर्ट केला जाणार आहे. पण त्याच वेळेस इथे कॅपिलरीज मध्ये कार्बन डायऑक्साइड देखील प्रेझेंट असतो. पण कार्बन डायऑक्साइड हा फ्री कार्बन डायऑक्साइड फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो, तर तो कार्बोनेट्स या फॉर्म मध्ये काय असतो? प्रेझेंट असतो. ज्या वेळेस ऑक्सिहिमोग्लोबिन आपला कॅपिलरीज मध्ये एंटर होईल त्यावेळेस तो ऍसिडिक फंक्शन्स करत असतो. म्हणजे 7 पेक्षा पीएच काय झालेला असतो? लेस झालेला असतो, डिक्रीज झालेला असतो. त्यावेळेस तिथला पीएच कमी झाल्यामुळे आपला ऑक्सिहिमोग्लोबिन काय म्हणून ऍक्ट होत असतो? ऍसिड म्हणून तो काय होत असतो? तिथे ऍक्ट होत असतो. आता त्याच्यामुळे जर ऑक्सिहिमोग्लोबिन ऍसिड म्हणून फंक्शन करत असेल तर काय डिक्रीज होईल? डिक्रीज होईल आपला ब्लडचा पीएच ऑटोमॅटिकली काय होईल? डिक्रीज होईल. काय डिक्रीज होईल? आपला ब्लडचा पीएच साधारणतः किती सांगतो आपण? 7.4 हा आपला काय आहे? ब्लडचा पीएच. ऑटोमॅटिकली ऑक्सिहिमोग्लोबिन ऍसिड म्हणून फंक्शन करत असेल तर ब्लडचा पीएच काय होतो? डिक्रीज होतो. ड्यू टू इन्क्रीज इन नंबर ऑफ हायड्रोजन आयन्स. इथे आपण काय सांगितलेलं आहे की आपला जो कार्बन डायऑक्साइड आहे लंग्स मध्ये तो कार्बन डायऑक्साइड फॉर्म मध्ये असतो, इतरत्र तो कार्बोनेट्सच्या स्वरूपामध्ये काय असतो? प्रेझेंट असतो. ऑक्सिहिमोग्लोबिन फंक्शन्स ॲज ऍसिड. ऑक्सिहिमोग्लोबिन जर ऍसिडिक म्हणून फंक्शन करत असेल ऑटोमॅटिकली ब्लड मधला पीएच काय होतो? डिक्रीज होतो. ह्याच्यामुळे काय होतं की आपले इन्क्रीज इन नंबर ब्लड मध्ये काय इन्क्रीज होतात? ब्लड मध्ये कशा कशाचे नंबर्स इन्क्रीज होतात? आपल्या ब्लड मध्ये हायड्रोजन आयन्स आणि ठीक आहे, हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन आणि कार्बोनेट्स चेंज होतो आणि आपला वॉटर मॉलिक्युल्स आणि काय तयार होतो? कार्बन डायऑक्साइड. म्हणजे ह्याचं ब्रेकडाऊन होऊन H2O आणि कार्बन डायऑक्साइड इथून काय होतो? सेपरेट होतो कार्बोनेट्स. In alveoli where partial pressure high and partial pressure of carbon dioxide low, ऑक्सिजन कशासोबत बाइंड होतो? हिमोग्लोबिन सोबत बाइंड होतो. आणि इन टिश्यू तिथे पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन कमी होतो आणि पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड हाय होतो. त्यावेळेस आपला हिमोग्लोबिन जास्त वेळ ऑक्सिजनला होल्ड करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली आपला ऑक्सिजन हा काय होतो? रिलीज केला जातो आपल्या टिश्यूज मध्ये. ठीक आहे, इथपर्यंत आता सध्याला आपण थांबून जाऊ. मला ते वेळच ते